जय श्रीराम मंडळी, आज आपण साबुदाण्याची खीर बनवणार आहोत, ते पण एकदम वेगळ्या पद्धतीने। अतिशय टेस्टी होते आणि हेल्दीही आहे। आज आपण ही खीर साबुदाणा न भिजवता बनवणार आहोत। खूप सोपी रेसिपी आहे, 5 मिनिटाच्या तयार होते आणि या खीरीची चव म्हणलं तर अगदी बासुंदी सारखीच लागते। एकदा जर तुम्ही सकाळी ही खीर करून पिलात तर तुम्हाला दिवसभर भूक लागणार नाही आणि तुमचा महाशिवरात्रीचा उपवास सुद्धा छान होईल। चला तर मग रेसिपीला पटकन सुरुवात करूया। इथे मी पाव कप साबुदाणा घेतलेला आहे। साबुदाणा आपण स्वच्छ धुवून घेऊया। तुमच्याकडे जर आधीच साबुदाणा भिजलेला असेल तर तुम्ही तेही घेऊ शकता। आता इथे मी गॅसवर एक पातेले ठेवलेले आहे, त्यामध्ये मी 1 ग्लासभर पाणी टाकून घेते। पाण्याला छान उकळी आलेली आहे। आता आपण धुवून घेतलेला साबुदाणा यामध्ये टाकून घेऊया आणि हा साबुदाणा ट्रान्सपरंट होईपर्यंत छान शिजवून घेऊया। शिजत असताना पाण्याचं प्रमाण जर कमी झालं तर तुम्ही त्यामध्ये गरम पाणी ॲड करू शकता। इथे बघू शकता साबुदाणा छान शिजलेला आहे, ट्रान्सपरंट झालेला आहे। गॅस ऑफ करून घेऊया आणि हा साबुदाणा एका चाळणीवर टाकून घेऊया। त्यातलं सगळं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे। यावरती आपण थोडंसं गार पाणी टाकून घेऊया, म्हणजे हा साबुदाणा थोडासा सुट्टा होईल। आता मी इथे गॅसवर कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये आपण 1.5 कप दूध टाकून घेऊया। दुधाला उकळी येईल तोवर आपण एक काम करून घेऊया। आपली ही खीर छान दाटसर व्हावी, बासुंदी सारखी चव यावी याकरिता आपण ही प्रोसेस करत आहोत। इथे मी अर्धा कप दूध घेतले, त्यामध्ये पाव कप मिल्क पावडर टाकून घेतलेली आहे। मिल्क पावडर या दुधामध्ये छान मिक्स करून घेऊया। हे मिल्क पावडर जर डायरेक्ट दुधामध्ये टाकलं तर दुधामध्ये खूप गाठी तयार होतात, त्यामुळे हा आपल्याला सेपरेट दूध घेऊनच मिक्स करून घ्यायचं आहे। इथे तुम्ही बघू शकता या दुधामध्ये ही पावडर छान मी मिक्स करून घेतलेली आहे। इथे गॅसवर ठेवलेल्या दुधाला उकळी आलेली आहे। यामध्ये मी काही केशरचे धागे टाकलेले आहेत। 1-2 मिनिट आपण हे दूध कंटिन्यू ढवळत छान उकळून घेऊयात। इथे बघू शकता दुधाचं प्रमाण कमी झालेलं आहे। आता यामध्ये आपण मिल्क पावडर टाकून तयार केलेले दूध टाकून घेऊया। पाव चमचा इलायची पावडर आणि 2 ते 2.5 टेबलस्पून यामध्ये मी साखर टाकून घेते। आता आपण हे दूध कंटिन्यू ढवळून 3 ते 4 मिनिट उकळून घेऊया। इथे मी कंप्लीट 3 मिनिट दूध उकळून घेतले। आता यामध्ये मी शिजलेला साबुदाणा टाकून घेते। साबुदाणा आपण या दुधामध्ये छान मिक्स करून घेऊया आणि याला फक्त एक उकळी येऊ देऊया। साबुदाणा टाकल्यावर दुधाला जास्त वेळ शिजवत बसण्याची आवश्यकता नाही। दूध जसं गार होईल तसं अजून घट्ट होत जात असतं। इथे या दुधाला एक उकळी आलेली आहे। ही खीर एकदम छान तयार झालेली आहे, कन्सिस्टन्सी एकदम परफेक्ट आहे। आता मी गॅस ऑफ करून घेते आणि ही खीर गार करून घेऊयात। इथे आपली खीर पूर्णपणे गार झालेली आहे। मी या बाउलमध्ये ओतून घेतले। आता ही खीर तुम्ही अशीच खाऊ शकता। अशीच ही खीर खूप छान लागते, पण आज आपण थोडा वेगळ्या पद्धतीने ही खीर बनवणार आहोत। यात आपल्याला फ्रूट्स ॲड करायचे आहेत। इथे मी 4 फ्रूट्स घेतलेले आहेत। केळी, काळे द्राक्ष, सफरचंद आणि डाळिंबाचे दाणे घेतलेले आहेत। तुमच्याकडे जे फ्रूट्स अवेलेबल असतील ते तुम्ही यामध्ये ॲड करू शकता। आता हे फ्रूट्स आपण या खीरीमध्ये मिक्स करून घेऊया आणि इथे आपली ही आगळी वेगळी साबुदाण्याची अतिशय टेस्टी अशी खीर तयार झालेली आहे। उपवासाच्या दिवशी तोच पदार्थ खाऊन कंटाळा येतो, त्यावेळेस नवीन काहीतरी खावंसं वाटतं। अशा वेळेस तुम्ही ही खीर नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। आय होप आजचा हा व्हिडिओ आवडला असेल। आवडला तर व्हिडिओला प्लीज लाईक करा। थँक्यू। जय श्रीराम।